हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये श्लोक क्रमांक 26 7व्या अध्यायातला आपण घेतला होता आणि 151 नंबरची ज्ञानेश्वरीतल्या ओळीचा विचार चालू होता। 151 नंबरच्या ओळीमध्ये माऊलींनी विचार केलेला आहे। त्या श्लोकावनं अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माममुद्दे परम भावम जानंतो मम अव्ययम अनुत्तमम। म्हणजे अविनाशी आणि ज्याच्यापेक्षा दुसरा असा कोणी नाही असे जे सर्वोत्तम आणि प्रकृतीच्या पलीकडे संसाराच्या पलीकडे असणारं माझ्या तात्विक स्वरूपाला हे बुद्धिहीन माणसं जाणत नाहीत। अल्पबुद्धीच्या माणसांना मी कळत नाही। अल्पबुद्धीच्या माणसांची बुद्धी ही प्रकृतीच्या पलीकडे जात नाही। प्रकृतीच्या पलीकडे प्रकृतीमधील प्रकृतीच्या अलीकडे ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्याचा, ते जाणून घेण्याचा, त्या ग्रास्प करण्याचा प्रयत्न ही सामान्य बुद्धी करते। आणि असामान्य बुद्धी ज्याला सद्वासना किंवा सद्बुद्धी म्हणतात, ही प्रकृतीच्या पलीकडे जाऊन भगवंताचा ठाव घेते, वेध घेते, असा विचार इथं मांडलेला आहे। म्हणून भगवंत म्हणतात प्रकृतीच्या पलीकडे असलेलं माझं निराकार तत्व जे आहे, अव्यय तत्व जे आहे, त्या अव्यय अविनाशी तत्वाला हे अल्पबुद्धी लोक जाणत नाहीत। कारण ते म्हणतात की मी तत्वता निराकार असून सुद्धा आकाराला प्राप्त झालंय असे ते मानतात। म्हणून माऊली म्हणतात एका तळहाताच्या पाण्यामध्ये पोहण्याचा व्यर्थ खटाटोपी माणसं करत असतात। अल्पबुद्धीचं अल्पविचार असतात। म्हणजे अल्पविचार हा सगळ्यात मोठा विचार कोणता असेल तर मोक्षाचा विचार। मोक्षाचा विचार जे करतात ते सगळ्यात मोठे असतात। सामान्यातले हे असामान्य लोक असतात। परी तैसे न करती प्राणीय वाया आपल्या हिती मानिये। म्हणजे मला माझं अनुकरण तनु मनु भावे करत नाही, तर ते काय करतात, तर त्यांना फक्त देवदेव त्यांच्या उपासना भोगाच्या प्राप्तीसाठी करत असतात। पण जे तनुमन प्राणी जे अनुसरणे माझी याची वाहने ते देहाच्या निर्वाणे मीची होती, असं एक तत्वज्ञान 150 ओळीमध्ये वापरलं। म्हणून परी हा शब्द 151 ओळीमध्ये वापरला। परी म्हणजे परंतु, वरची ओळी असेल त्याच वेळी परंतु शब्द वापरतात माऊली। परी तैसे न करती प्राणीये, पण तसं करत नाहीत। म्हणजे भगवंताला सर्व भावानं शरण येत नाहीत, नाहीतर ते भगवंतापर्यंत पोचले असते। ते शरण येतात फक्त ते संसाराला, प्राणी किंवा प्रपंचाला किंवा प्रकृतीला शरण येतात। जसं जे पोहता ती पाणी तळहाते चिने, जणू काय एखाद्या छोट्याशा डबक्यात पोहायला जावं तर हातात पाणी केवढं असतं, तर अगदी कमी। म्हणून साधनेचं जे कष्ट घ्यायचं तर मोठं कष्ट घ्यावं। आणि एवढंच कष्ट जर संसारात येत असेल तर संत म्हणतात संसारात जे कष्ट जीव घेतो संसारातल्या भोगाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या निम्म्यान जरी कष्ट भगवत प्राप्तीसाठी जरी घेतलं तर भगवंताची प्राप्ती होईल। पण तेवढं सुद्धा तो कष्ट घेत नाही, म्हणून तसं वर्णन इथं केलेलं आहे। आता पुढे त्यासाठी 2 दृष्टांत, अतिशय सुंदर दृष्टांत दिलेले आहेत माऊलींनी। आणि त्या दृष्टांतावर उपनिषदातले वास्तविक दृष्टांत आहेत, पण माऊलींनी ते प्राकृतामध्ये आणलेले आहेत। आणि पुढे म्हणतात बघा 152 नंबरच्या ओळीमध्ये, नाना अमृताच्या सागरी बुडीजे
मग तोंडा का वज्र मिठी पाडिजे आणि मनी तरी आठविजे किल्लर उदका ते. इथं वर्णन केले अमृताच्या सागरी बुडीजे. सागर अमृताचा आहे, मग तळ हातावल्या पाण्यात कशाला डुबकी मारत बसताय, ज्यानं तुमचा एक बोट सुद्धा ओली होणार नाही, सगळं अंग ओलं जायचं नाही, आंघोळ करायचा प्रश्नच नाही, ज्यानं तुमच्या शरीराचा एक भाग सुद्धा ओला होणार नाही, अशा तळ हाताच्या पाण्यामध्ये डुबकी मारत बसण्यापेक्षा अमृताच्या सागरी बुडीजे. आणि अमृताच्या जर सागरात जर बुडी मारत असाल तर तोंडाला बंद का करता, तोंडाला वज्रमिठी का पडावी, तोंड का बंद करून घेता, जाऊ दे ना तुमच्या तोंडामधून त्या अमृताचं प्राशन होऊ दे. आणि मनी तरी आठविजे आणि मनामध्ये आठवण का करता, किल्लर उदका ते. किल्लर म्हणजे डबकं आणि डबकं उदक, डबक्यातले पाणी, डबक्यातल्या दलदलीची आठवण का करता. किती सुंदर दृष्टांत माऊली देतात बघा. इथं डबकं सांगितलं, अमृत सांगितलं, सागर सांगितलं, मनात आठवण आणि तोंडाची वज्रमिठी, 2-3 प्रकार वापरलेले आहेत. आणि त्यातच 153 नंबरची ओवी सलग आपण लक्षात घेतली पाहिजे. हे ऐशे कासया करावे, असं तोंड बंद करून का राहावं. किंवा जेव्हा अमृताचा जेव्हा आपल्याला लाभ होत असताना मनामध्ये घाणेरडे अशा दलदलीच्या डबक्याची आठवण का करावी. जे अमृती ही रिगुणी मरावे, मग अमृतात रिगुणी मरावे, ते सुख अमृत होऊन का नसावे अमृता माझे. अमृताच्या सागरात शिरूनी मरावं काय, मरेल काय कोण. अमृताच्या खोल सागरात जरी गेलं तरी त्यापेक्षा अमृतात असल्यानंतर सुखाने अमृत होऊन का नसावं. अमृत शब्दाचा अर्थ आहे अमृत म्हणजे न मरणं, अमृत शब्दाचा अर्थ आहे न मरणं. मग न मरणं होऊन का बरे नसावे, म्हणजे अमर का होऊ नये असं म्हणायचं आहे माऊली ना. म्हणजे दोन्ही सलग एकच विचार सांगितलेला आहे. त्यामुळे आपण एकत्रितपणाने याचं चिंतन बघूया. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्रमिठी पाडिजे आणि मनी तरी आठविजे थिलोदका ते. हे ऐशे कासया करावे, जे अमृतीही रिगोनी मरावे, ते सुखी अमृत होऊन का नसावे अमृता माझे. काय सुंदर अलिट्रेशन अनुप्रास अलंकार वापरलेला आहे बघा. किती वेळा अमृत अमृत शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. अमृतीही रिगोनी मरावे, म्हणजे त्या अमृताच्या सागरामध्ये शिरून मरावं का, किंवा मरायची भाषा तरी का करावी, मरायचं वाईट का आठवावं, आणि ते सुखी अमृत होऊन का नसावे. मग आपण सुखरूप का होऊ नये. सुखाचा सागर आहे आणि सुखाच्या सागरामध्ये आपण सुखी का होऊ नये. सागरामध्ये सुखाच्याच पडलोय ना आपण, मग सुखाच्या सागरामध्ये अमृताच्या जिथं मरण नाही अशा मरण नसलेल्या सागरामध्ये बुडायला काय बिघडलं. आणि म्हणून अमृतामध्ये पडून अमृत होऊन का राहू नये, अमर का होऊ नये, हा मुद्दा माऊली या ठिकाणी वापरतात. अमृताचा सागर आहे, मग तोंड का मिटून घ्यायचं त्या ठिकाणी. तिथे गुटखा जरी अमृताचा गेला तर मरण चुकेल ना आपलं. आणि डबक्याची आठवण का करायची, 2 शब्द वापरले बघा. अमृतात पळून अमर न होता अमृत न का घेता का मरावे. अमृताच्या सागरात पडायचा आहे, अमृत न घेता अमर का होऊ नये असा प्रश्न माऊलीने 2 ओळीमध्ये विचारलेला आहे. आणि ते प्रश्न आपल्यासाठी उपयोगाचे आहेत. म्हणजे अमृताचा डोह हा आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे. भगवंताच्या प्राप्तीला अमृताचा डोह म्हणलेला आहे. अमृताचा सागर जो आहे तो अमृताचा सागर म्हणजे भगवंताची आत्मस्वरूपाचा सागर आहे. हे आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान म्हणजे अमृताचा सागर आहे. आणि तोंडाला वज्रमिठी का पाहिजे, म्हणजे त्याचं प्राशन त्याकडे दुर्लक्ष का करावं, भगवंताच्या नामस्मरणापासून स्वतःला दूर का ठेवावं. एवढं सुंदर गोड गोड सगळं आहे तर त्या गोडीचं प्राशन का करू नये, वज्रमिठी का पडिजे. तिसरी गोष्ट बघा तर आणि मणिप्रिय आठवी जे किलोरुद्ध जाते. आणि मनामध्ये पूजेला बसलास ना तर प्रपंच का आठवतो. मग प्रपंच हे डबका आहे आणि आत्मज्ञान आणि आत्मस्वरूप भगवंत हे अमृताचा सागर आहे. आणि वज्रमिठी तोंडाला पडते ना ते जीवाचं सामान्य लक्षण सांगितलेलं आहे.
विषयी आणि पामरी जीव जो असतो, पामर आणि विषयी जे असतात त्यांना विषयच आठवतात. कुठं जातील तिथं ते विषय पाहतात. एखादा उदाहरण म्हणून घेऊया, सगळ्यांना बोललं जात नाही. उदाहरणासाठी एखादा व्यापारी जर असेल, व्यापार करणारा जो असतो तो व्यापाराच्या दृष्टीने पाहत असतो. एक 4 मित्र गेलेले होते प्रवासाला आणि त्यांना गुलाबाचं फुल दिसलं. गुलाबाचं फुल दिसलेल्यामध्ये एक मित्र त्यातला चित्रकार होता. त्यातला एक जो होता तो चित्रकार होता, दुसरा होता तो व्यापारी होता. बघा कसं आहे. आणि आणखीन एक जो होता तो सामान्य साधक होता. तिघांनी ते गुलाब पाहिलं आणि गुलाब पाहिल्याबरोबर, दृष्टी गेल्याबरोबर प्रत्येकाची मतं वेगवेगळी झाली. जो व्यापारी होता ना तो म्हटला, किती मोठं गुलाब आहे. अशी गुलाबाची फुलं जर एकत्र केली, त्याचा गुलकंद केला आणि जर तो बाजारामध्ये विकला तर किती पैसे मिळतील त्यातून. एवढं मोठं गुलाबाचं फुल आहे. बघितल्याबरोबर त्याला जाणवलं. दुसरा एक चित्रकार होता. चित्रकार म्हणला, किती सुंदर गुलाब आहे. त्याने लगेच आपला स्केच काढलं, ते कागद काढला, पेन काढला आणि चित्र काढायला चालू केलं. त्याने त्याच्याकडे बघितलं, किती सुंदर गुलाब आहे. पण एक साधक होता. तो साधक म्हटला, हे गुलाब किती सुंदर आहे, हे माझ्या सद्गुरूंना अर्पण केल्यावर किती त्यांना आनंद होईल. तिघांनाही एकच गोष्ट दिसली गेली, दिसली. पण प्रत्येकाची स्वभाव भिन्नता ज्यामुळे आहे किंवा आतली जी कशी आसक्ती आहे त्यावर ते अवलंबून असतं. इथे जे आहे मनामध्ये जर का आठवता प्रपंचाचं डबकं, तरी मनी तरी आठवी जे खिलोरुद्ध का ते. अरे अमृताच्या सागरामध्ये डुबायची संधी प्राप्त झालेली असताना सुद्धा तोंड बंद करतोस. म्हणजे तोंडात पाणी गेलं आणि माझा मृत्यू झाला तर काय करायचं, कारण तोंडात पाणी गेलं की मरतात. अरे पण पाणी कसलं आहे, जे जीवन देतं, जे अमर करतं ते पाणी आहे, ते अमृत आहे. आणि ते अमृताचं पाणी पिताना, अमृत पिताना तुला तोंडाला का बंद करून बसतोस. तोंडाला बंद करणं म्हणजे स्वतःचीच प्रतिबंध जे असतात ज्ञानातले जे ते मध्ये आणायचे असतातच. ते स्वभावाप्रमाणे तोंडाला मिठी पडते म्हणजे अगदीच त्याच वेळी बरोबर ते घ्यायचं नाही. म्हणजे संधी असते. तोंडाला मिठी का पडते, म्हणजे अमृताच्या सागरामध्ये आलास आणि तोंडाला मिठी तुझ्या का पडते. आणि मनामध्ये विचार करताना तुला घाणेरडीच गोष्ट का आठवते. मंदिरात आलास ना तर मंदिरातलं का आठवत नाही. पूजेच्या देवघरामध्ये बसलास तर पूजाच नाम आठवायला पाहिजे. पण पूजा करताना प्रपंच आठवतो, पूजा करताना नोकरी आठवते. याला खिलोरोद्धक म्हटलेलं आहे. खिलोरोद्धक शब्दाचा अर्थ आहे डबक्यातलं पाणी. आणि डबक्यातलं पाणी म्हणजे गोंदवलेकर महाराज बोलतात काय बघा. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच हे एक प्रकारचं शौचकूप आहे. शौचकूप शब्दाचा अर्थ आहे टॉयलेट आहे. आणि हॉल, आपल्या घरातला हॉल हा परमार्थ आहे. प्रपंच म्हणजे टॉयलेट आणि हॉल म्हणजे परमार्थ. मग जास्त वेळ कुठे बसावं असं गोंदवलेकर महाराज विनोदाने म्हणतात. टॉयलेटला कशासाठी जायचं असतं, कामानिमित्त तेवढं जायचं असतं. पण हॉलमध्ये आपण बसतो, गप्पा मारतो, वर्तमानपत्र वाचतो, टीव्ही पाहतो, पाहुण्यांचं स्वागत करतो. तिथंच बसून गप्पा चालू असतात. म्हणजे तिथे चांगली कार्य चालू असतात. म्हणून परमार्थ हा हॉल आहे. आणि टॉयलेट हा प्रपंचाला टॉयलेट म्हणतात गोंदवलेकर महाराज. टॉयलेटला कोण सजवत नाही, तिथं लाइटिंग कोण सोडत नाही. अमुक प्रकारचं लाइटिंग, त्याला नटवूया. टॉयलेटला कोण नटवत बसतं का. मग नटवते कशाला, आपल्या हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिलिंग लावूया, वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब्स लावूया, वेगवेगळ्या प्रकारची चित्र लावूया, आपल्या हॉलमध्ये नटवूया, बहारदार हॉल करूया असं म्हणतात ना. तसं परमार्थ आहे. परमार्थाला नटवावा, प्रपंचाला नटवण्याच्या नादाला लागू नये. आणि आम्ही काय करतोय, प्रपंचच नटवतो, प्रपंचाची स्तुती करतो. याचं कारण आहे माझा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो चुकीचा आहे. म्हणून मनात टॉयलेटच का आठवतो. जर हॉलमध्ये बसून एखादं सुंदर प्रयोजन आपण ऐकायला लागलो तर तुला नको त्या गोष्टी का आठवतात त्यावेळी. म्हणून त्याला डबकं म्हटलेलं आहे. आणि हे डबकं फार सुंदर गोष्ट वापरलेली आहे. आणखीन एक विचार बघूया आपण त्या ओळीतला, जाऊया पुढे आपण. तर त्या ओळीतला थोडासा दृष्टांताशी जरासा आपण खेळूया. म्हणजे
केवळ की त्याला असं बऱ्यापैकी आपल्याला त्यातला अंदाज येत असतो. त्याला ज्याला अमृताच्या सागरी बुडी जे म्हणतात ना, तर हे अमृताचा सागर म्हणजे तुझं शरीर आहे. हे शरीर तुला लाभलं ना तर अमृताचा सागर आहे. आणि या शरीराच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होत असताना सुद्धा ती तू करून घेत नाहीस, म्हणजे तू तुझ्या तोंड बंद करून ठेवलेस. तोंड बंद केलंस म्हणजे काय? तुझ्याकडे असलेल्या शरीराच्या व्यवस्था जी आहे, शरीराची सिस्टम जी आहे, त्या सिस्टीमचा तू वापरच करत नाहीस, म्हणजे तोंड बंद करून टाकलंस. आणि मनामध्ये या शरीराच्या द्वारे नुसते भोग भोगायचे असा विचार मनामध्ये तुझ्या काय येतो? ह्या शरीराच्या द्वारे नुसतं भोग भोगायचे असा विचार येणं म्हणजे मणिपुरी आठवीचे थिलोरोधक आहे. आता अमृताच्या सागरी बुडीचे म्हणजे अरे योगायोगानं तुला नरदेह प्राप्त झालाय, अमृताचा सागर भेटलाय. आणि अमृताचा सागर म्हणजे शरीर चांगलं भेटून सुद्धा, दुर्लभ असलेलं शरीर भेटून सुद्धा तू त्या शरीराचा वापर न करता त्या शरीराला बंदिस्त करून का ठेवतोस? म्हणजे तोंडाचा वज्रमिटी पाडिजे. जरा समजून घ्या दृष्टांत, वेगवेगळ्या अँगलने आपण समजावून घ्यावं लागलं. माऊलींना म्हणायचं काय असेल ते त्यांचं मनोगत आणि आपलं यामध्ये आपलं चिंतन करायचं. माऊली म्हणतात एवढा मोठा अमृताचा सागर म्हणजे आत्मज्ञान आहे तुझ्या समोर, आणि एवढं संतांचा सहवास मिळतो, आणि तो संतांचा सहवास तू का टाळतोस? ज्यामुळे भगवंताची प्राप्ती होते असं ते अमृत असताना मनामध्ये तुला घाललेल्या ज्या प्रपंचाचे सगळ्या गोष्टी का आठवतात? असा विचार मणिपुरी आठवीचे थिरोरोधकाते का तुला आठवावं ते? म्हणजे हे आठवणं म्हणजे कपाळ करंटे पण, आणि दुसरी गोष्ट अल्पबुद्धीपणा आहे. इथे जे शब्द वापरला ना, माम अबुद्ध हे, अबुद्धी जे असतात ते निर्बुद्ध लोक जे असतात, त्या निर्बुद्ध लोकांना फक्त प्रपंच आणि प्रपंचातली दलदलच आठवत असते. मग घाणेरडं आठवणं चांगल्या ठिकाणी वाईट आहे असं माऊलीनं सांगायचं आहे. आणि यासाठी माऊलीने दृष्टांत देताना अमृताचा दिलेला आहे. तर अमृताच्या सागरात पडून तोंडाला का दोन मिठी घालायची किंवा डबक्याची आठवण का करायची? दुसरी गोष्ट, याच अमृताच्या सागरामध्ये म्हणजे याच देहाच्या द्वारे तुला परब्रह्माची प्राप्ती होते. येण्याची शरीर शरीर आहे येणे सरे, अमृताच्या डोहा पडून अमृत होणे. अमृताच्या डोहामध्ये पडून अमृत होणे म्हणजे अमर होणे. म्हणजे याच शरीराच्या द्वारे तू शरीराला यायचं बंद करू शकतोस, म्हणजे अमर होऊ शकतोस. एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती जगी. तुकाराम महाराज कसं बोलतात बघा, ते म्हणतात एका मरणाच्या द्वारे म्हणजे एकदाच डुबकी तू अमृताच्या डोहामध्ये त्या समुद्रामध्ये घेतलीस तर तुला बुडायची कसली भीती आहे? खोल आहे तो समुद्र. खरंच अमृताचा डोह आत्मज्ञान जे आहे ते गंभीर आणि खोल आहे. आणि त्यामध्ये वास्तविक जनरली जर एखाद्या नदीच्या पाण्यामध्ये आपण गेलो, खोल पाण्यामध्ये, तर आपण बुडू शकतो. पोहायला येणारा कदाचित बाहेर पडेल, पण अमृताच्या डोहामध्ये पोहायला येत नसणारा सुद्धा बुडून बुडत नाही. आणि अमृताचा डोह नदीच्या पाण्यापेक्षा खोल आहे, सामान्य पाण्यापेक्षा खोल आहे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे एक उभे आहे, फार सुंदर उभे आहे. संतांची अंग लगे पापा ते जिन्ने गेंगे तेने संत संगी सुचित्व केशे. त्याच याच्यामध्ये वर्णन करताना माऊलीने वापरले, खोलीये पारून निजे तरी खोलीये पारून निजे तरी न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. खोलीये पारून निजे तरी वर्णन केले. मला तो पुढचा मधला तुकडा आठवणार आहे. डायरेक्ट आपण जा आणि तिथे बघा, तुम्हाला ती सापडेल हवी. खोलीये पारून निजे आणि न मरता, तिथं न बुडीजे असा शब्द वापरला. इतकी खोली आहे कशाची? भक्तीची खोली. खोलीये पारून नेनिजे तरी भक्तीने बुडीजे. बरोबर, आता सापडलं, लक्षात आलं. खोलीये पारून नेनिजे तरी भक्तीने बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्षू. किती सुंदर उभे आहे बघा. सगळ्यात खोल अशी कोणती खोली असेल तर ती भक्तीची आहे. पण भक्तीच्या खोलीमध्ये बुडल्यानंतर एवढ्या पाण्यामध्ये तरी न मरता निघे, भक्ती न बुडीजे, त्या खोलीये पारून येणे, त्याचा पारच लागत नाही, अंतपार नाही त्याला. त्या अंतपार नसलेल्या भक्तीच्या त्या डोहामध्ये बुडणार आहे तो न मरता आणि रोखोक असणारा मोक्षच प्राप्त करून घेतो. तोच दृष्टांत इथं बरोबर लागू पडतो. 12व्या अध्यायाचा दृष्टांत आहे.
अमृताच्या सागरामध्ये बुडल्यामुळे इतका खोल अमृताचा सागर असताना सुद्धा बुडण्याची भीती नाही. ज्याला पोहायला येत नाही असा सुद्धा, म्हणजे ज्याने शास्त्र अभ्यास केलेला नाही, ज्याला शास्त्र म्हणजे काय माहिती नाही, ज्याला नाम घेण्याची संधी प्राप्त झाली नाही, पण ज्यानं आत्मज्ञान प्राप्त केलं तो मात्र तरुण जातो. या शरीराची साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हा शरीर हेच अमृताचा डोळा आहे विचार केला तर. नाही विचार केला तर हा नरकाचा डोळा आहे. दोन्ही आहे. म्हणून अमृताचा सागर माऊली बोलतात. त्याला दोन दृष्टांत, दोन विचारांना आपण त्याचा अभ्यास केला बरं काय. अमृताचा सागर म्हणजे आत्मज्ञान, भगवंताचं दर्शन. हा अमृताचा सागर आहे. मग भगवंताच्या दर्शनाला गेलास, दर्शन न घेताच परत का आलास? तोंडा वज्रवटी का पडली? तोंड का बंद करतोस? अमृताच्या सागरात पडला, पिणं पाणी त्याचं आणि अमर हो. आणि त्याच वेळी अमृताच्या सागरामध्ये जाऊन सुद्धा मणितरी आठवीचे थिलोरुद्र ते आणि डबकेची आठवण करतोस. एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये पंढरपूरच्या पायी वारीमध्ये तू चालतोस, रामकृष्ण हरीचा जय जयकार ऐकतोस, वाचतो, त्याचा आनंद घे. परत म्हशी गायी घरातल्या माणसं का आठवायला लागले तुला? मणितरी आठवीचे थिलोरुद्र का ते? आम्हाला मागचं कसं आठवते? एवढ्या पंढरपूरच्या वारीमध्ये रामकृष्ण हरी म्हणत जाताना सुद्धा, किंवा मंदिरामध्ये एवढं भजन चालू असताना, सुंदर एखाद्या कीर्तनाचा प्रवचनाचा लाभ घेत असताना सुद्धा घरातला प्रपंच का आठवतो? त्यासाठी रुळी टाकलेला आहे. हा एक अर्थ झाला. दुसऱ्या अर्थाचा विचार आपण असा केला की हे शरीर हेच अमृताचा सागर आहे आणि शरीराला प्राप्त होऊन सुद्धा तू शरीरातून ज्या गोष्टी सिस्टीम ज्या देवानं दिले त्याचा वापर का करत नाही? तोंडा वगैरे ते का पडले? तिसरी गोष्ट, शरीरात आला सुद्धा पण शरीराचा खरा वापर मोक्ष मिळवून आहे, तू सोडून मनात तुझा प्रपंचच का आठवतो? मोक्षच आठवायला पाहिजे होता. पण मणितरी आठवीचे थिलोरुद्र का ते? पण मनात मात्र थिलोरुद्राचं आठवण करतो. डबक्यातल्या सडलेल्या पाण्याची तू कुचक्या पाण्याची आठवण का करतोस? आणि सडलेलं पाणी म्हणजे हा संसाराचा समुद्र आहे. एक ठिकाणी संसाराचा सागर, दुसऱ्या ठिकाणी अमृताचा सागर. एकीकडे भगवंताचं दर्शन आणि इकडं आहे प्रपंचाचं पदप्रदर्शन. इकडे भगवंताचं दर्शन, इकडे प्रपंचाचं प्रदर्शन. कशामध्ये व्हावं ह्या ज्यातून विचार केला पाहिजे आणि हे ऐशी कासिया करावे. अरे बाबा, तुला मी विनंती करतो, असं का करतोस? माऊली म्हणतात हे अमृत रुजून मरावे. अरे अमृतामध्ये पिढून शिरून मरावं काय? मरावं म्हणजे का? तोंड जर बंद केलं तर तुला अमृत जाईलच कसं? मग अमृताच्या सागरात असून सुद्धा उपयोग काय तोंड बंद करणाऱ्याचा? संतांच्या सहवासामध्ये आहे. संतांचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान तो घेत नसेल तर संतांच्या सहवासाचा उपयोग काय? काय उपयोग झाला? काहीच उपयोग झाला नाही संतांच्या सहवासामध्ये असून. ग्रंथांचा अभ्यास करतोस आणि ग्रंथांचा अभ्यास करताना तू दुसराच विचार काहीतरी करत बसतोस. म्हणजे तोंडाला तोंड बंद करतोस, म्हणजे आज जाण्याचे मार्ग बंद करतोस. तसं का करतो? पडलाच ना अमृताच्या याच्यामध्ये तर अमृत पी, तोंड उघड. म्हणजे तुझा तिचा ज्ञानाचा डोळा आता उघडू दे, ज्ञानदृष्टी तुला प्राप्त होते. या अज्ञानाच्या अंधाकरातून तू बाहेर पड आणि या अमृताच्या सागराशी एकरूप हो. आणि अमृताचा सागर शब्दाचा अर्थ आहे भगवत रूप हो. भगवंत बोलवतातच आपल्याला. आणि मनात ही मिठी का पडली, तोंडाला मिठी का पडते? दुसरी गोष्ट, घाणेरड्या पाण्याची म्हणजे प्रपंचाची आठवण काय असते? संसारातली घाणेरडे भोग का आठवतात? नरक का आठवतो? स्वर्गात गेल्यावर नरकाची आठवण का ठेवतोस? अरे स्वर्गाचे भोग तरी घे. तसं अमृताच्या सागरात बुडालास आणि तोंडाला मिठी तोंड बंद करतोस. तोंडानं एक थेंबपर्यंत अमृत तुझ्या तोंडातून जाऊ दे शरीरामध्ये, म्हणजे तुला अमरत्व प्राप्त होईल. आणि त्यामुळं सुखी अमृत होणे का नसावे अमृतामध्ये? सुखे सुखरूपा होत का नाही आपण? याचं वर्णन माऊलीने या 2 ओळींमध्ये केलेलं आहे. आपण दृष्टांताचे 2 अर्थ काढलेत बरं काय. मला ठाऊक नाही आणखीन कुठे दृष्टांताचे अर्थ कुठले कुठले दिलेले आहेत. आपल्याला वाटले तसे आपण आपल्या पद्धतीने काढायचे असतात. म्हणून आपण बघितले माऊलीने बोलले ते माऊलींचा दृष्टांत वरती वेदांताचा आहे बरं काय. आणि विशेष करून उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मला उपनिषदाबद्दल तर कुठल्या उपनिषदामध्ये आहे थोडस जिज्ञास आहे तरी पाहावं. पण हे उपनिषदाचे दृष्टांत जर काय माऊलीचे एकदम सोप्या भाषेमध्ये ते देतात आणि तसं दृष्टांत अमृताचा दिलेला आहे. त्यामुळं आता रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचा संवाद आहे.
त्यावेळी रामकृष्ण परमहंस त्यांना सहज विचारतात विवेकानंदांना, तुला जर एक अमृत भरलेलं असं भांड तर तुला दिलं आणि तू माशी आहेस असं समज, तू माशी आहेस एक छोटीशी आणि अमृतातून भरलेलं एक पातेलं तुझ्या समोर ठेवलेलं आहे, तर तू काय करशील? ते भांड एवढं भरलेलं आहे तर काय करशील? असं झालं तर बरोबर म्हणले विवेकानंद, स्वामी विवेकानंद. ते म्हणले त्या काठावर मी बसेन, कशाच्या? त्या भांड्याच्या काठावर बसेन आणि माझी ती जीभ बाहेर काढून मी त्यातलं अमृताचं सेवन करेन. अरे ते म्हणले काठावर का बसतोस? तर त्या अमृताच्या त्या भांड्यामध्ये तू पडला पाहिजे वास्तविक. तर स्वामी म्हणतात, विवेकानंद म्हणतात, मी आज पडल्यावर बुडून मरणार नाही काय? अरे ते जीवन देणारं भांड, जीवन देणारं ते अमृत आहे. बुडून तू मरेल कसा? उलट तो मेलेला जिवंत करण्याचं काम ते करतो. ते मेलेलं जिवंत करण्याचं काम करतो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे मृत पावलेलं, अंतःकरणानं मृत पावलेलं, पारमार्थिक दृष्ट्या विषय वासनेमध्ये जे दलदलीमध्ये फसलेले जीव आहेत ते वास्तविक पारमार्थिक दृष्ट्या मेलेलेच असतात. म्हणजे परमार्थ करतात ना तेच जिवंत असतात. म्हणून जीवन देणारं कोण असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणूनच नामदेव महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आणि का बाण घे मन माझे केशवा, का बाण घे, का तुझ्या तोंडाला मिठी पडली? नामदेव महाराज पण तोच प्रश्न विचारतात. बघा जुळतोय दृष्टांत कसा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, विठ्ठला तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे, पण मन माझे केशवा का बा न घे? पण माझं मन जे घाणेरडं मन आहे ते का घे म्हणा अमृतापेक्षा गोड असलेले नाम? आणि ते नंतर बघा, अमृताच्या सागरी बुडी जे तो तोंडा काय वगैरे मिठी पडी जे. अरे तुला देवानं तोंड दिलं, वाणी दिलं, देवाचं नाम तरी घे. तोंड का बंद करून बसलास? आणि बंद करता बंद करून आठवतोस कशाला? तो घाणेरड्या असलेल्या प्रपंचाच्या गोष्टी आठवत बसतोस, नरक आठवतोय तुला. मग अमृताच्या सागरात पडून सुद्धा विवेकानंद म्हणतात, ते रामकृष्ण परमहंस म्हणतात, अरे काठावर उभा राहून का अमृताचं प्राशन करतोस? तू त्यामध्ये बुडी घे. त्यावेळी विवेकानंद म्हणतात, मी बुडून मरेन. अरे मरेल कसा? जे जीवदान देतं ते मारेल का दुसऱ्याला? म्हणून तो अमृताचा जरी डोह असला तर त्या डोहामध्ये मरण नाही. तू माशी आहेस म्हणजे जीव आहेस. तो जीव होऊन काय करावं? अमृताशी एकरूप व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं, भगवंताशी एकरूप व्हावं. तीच अमृत आहे. आत्मतत्वाशी एकरूप व्हावं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं, तेच अमृत आहे. आणि ज्यावेळी आत्मानुसंधान तुटतं आणि प्रपंचाचं अनुसंधान सुरू होतं ना, ते म्हणजे काय होतं तर थिलोरोद्धकाची आठवण काढणं म्हणायची. नामस्मरण संपलं आणि प्रपंच स्मरण सुरू होतं. नामस्मरण म्हणजे अमृताचा डोहाची बुडी मारणं, आणि प्रपंच नामाचं विस्मरण, भगवंताचं विस्मरण, आणि प्रपंचाचं स्मरण म्हणजे मनानं प्रपंचाची आठवण करणं. मन प्रपंचाचं आठवण करायला लागलं की तिथं मृत्यू आहे, आणि मन आत्मानुसंधानामध्ये राहिलं की तिथं अमर होणं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत बरं काय. ज्यावेळी आपण भगवंताच्या स्मरणामध्ये, ध्यानामध्ये आणि तत्वचिंतनामध्ये असतो त्यावेळी आपण अमृताच्या डोहामध्ये असतो. पण या अमृताच्या डोहाच्या वेळी चुकून आपलं लक्ष विचलित होऊ नये, आणि विचलित झालेलं लक्ष प्रपंचाचा विचार करत बसतं. त्यावेळी त्याला म्हणतात डबक्याची आठवण काढणं. तू का डबक्याची आठवण काढतोस? आणि मोकळा हो, आणि मोकळा होऊन त्याला मिठी मार. काय म्हणतात? बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. ह्या बंधनामध्ये तू आहेस म्हणजे तुझं तोंड बंद करून बसलास, अमृताच्या सागरात आहेस. अमृताच्या सागराचा काय दोष नाही. तुझ्यात सुद्धा तोंड तुला देवाण दिलंय की ज्यातून तू प्राशन करशील तो रस. इतर प्रपंचाचे रस आहे त्यानं मरण आहे, आणि हा जो रस आहे ना भगवत रूप नामाचा आत्मानुसंधानाचा रस जो आहे यानं आणि रसा मरण गाठी येणे तुटी संसाराशी. तुकोबा वर्णन कसं करतात बघा. अनेक रस घेशील प्रपंचाचे, कित्येक रस आहेत. काय काय किती रस सांगितलेत ना, षडरस वगैरे सांगितलेत.
त्या षडरसानं अनेक रसा मरण गाठी, पारमार्थिक दृष्ट्या तू मरणारच आहेस. येणे तुटी संसाराशी, यामुळं संसार बाधित होऊन संसाराशी येणं थांबतं, शरीरानं येणं थांबून जातं. एवढा श्रेष्ठ दर्जाचा अमृत नावाचा भगवत नामाचा रस आपण टाकतो आणि तोंड बंद करून बसतो. नको त्यावेळी तोंड तेवढं उघडतो. कधी उघडतो? कुठं वाटेल तिथं. लग्नात बारशात गेलो की मी कोण आहे, किती आहेत, काय काय मिळवलं, मुलं कुठं कुठं जाऊन काम करतात, त्यांची पॅकेज काय आहेत, हे म्हणायचं. थिलोर उद्योगाचं वर्णन करणं, डबक्याचं. आणि एखाद्या मंदिरामध्ये आलो तरी मंदिरामध्ये बोलायचं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्यावेळी म्हणतो मला कोणतरी नावं ठेवतील म्हणून तोंड बंद करून बसतो. अरे अमृताचं सेवन करायच्या वेळी तुझं तोंड बंद, आणि ज्यावेळी डबक्यातली घाण गिळायची असते त्यावेळी तोंड ओपन करून बसतोस तू. तर तुला मिळणार आतमध्ये काय? सुखानं त्या अमृताच्या सागराशी एकरूप का होत नाहीस? म्हणजे सुखरूप असलेला, आनंदरूप असलेला जो देव आहे त्या देवाशी एकरूप का होत नाही? तुकोबा याच सागराचं वर्णन आनंदाचा डोह असं करतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. ज्यावेळी या आनंदाच्या डोहामध्ये आपण पडतो त्यावेळी आनंदाच्या तरंगाशी आपण एकरूप होतो. कारण आनंद हा त्याचं रूपच आनंद आहे, त्याचं स्वरूपच आनंद आहे. व स्वरूपाने आनंद असलेलं मलाही आनंद येणे सुखरूपताच देईल ना. मग तोंडात बंद का करतोस आणि मनातल्या मनात घाणेरडेपणा का आठवतोस? म्हणजे वाईट गोष्टीची आठवण का करतोस? त्याच समुद्रात आनंदाच्या अमृताच्या, आनंद अमृत दोन्ही शब्द एकच आहे. आनंद अमृत भगवंत एकच शब्द आहे. त्याच्यामध्ये तू स्वतः का डुबी घेत नाहीस असं वर्णन केलं. रामकृष्णांचं परमहंसाचा दृष्टांत फार सुंदर आहे की काठावर बसून ते करू नकोस, त्या डोहात उडीच मार, त्या डोहाशी एकरूप हो. पण मधीच आठवते ना, 2 मुंग्या होत्या. आपल्या परमपूज्य आदरणीय मंदाताई गंधे अमरावतीच्या, त्यांनी दिलेले दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत आहे. त्यांची पण आठवण स्मरण झालं या क्षणाला आता मंदाताईंचं. तर त्याने दृष्टांत दिलं. 2 मुंग्या आहेत. एक असती नेहमी राहणारी, मिठाच्या डोंगरावर राहणारी, मिठाच्या पर्वतावर राहणारी असते, आणि एक साखरेच्या पर्वतावर राहणारी असते. पण त्यांच्या जुने ओळखी असतात. एकदा रस्त्यात जाताना त्यांच्या भेटी झाल्या. अगं तुझं कसं चाललंय, माझं कसं चाललंय, वगैरे चाललंय, माझ्याकडे राहायला कधी येतीस का? अगं माझ्याकडे साखरच आहे, साखर किती गोड असते, साखरेचा डोंगरच आहे माझ्याकडे, मी तिथं राहतो. तर ती म्हणली मी मिठाच्या डोंगरावर होते. मग ठीक आहे की बघ जरा कत्तरी चव तरी घे साखरेची ना. ठीक आहे म्हणजे 2 दिवस राहायला तुझ्याकडे मी येतो. आणि मिठावर राहणारी, मिठाच्या पर्वतावर राहणारी मुंगी 2 दिवसासाठी साखरेच्या पर्वतावर राहणाऱ्या मुंगीकडे गेली. तर तिथून गेल्यानंतर तिला वाटलं की आता साखरेची चव बघावी. पण साखरेची चव तिने कधीच बघितली नव्हती. तिला काय त्याचा गोडवा कळणार आहे? ती म्हणली, जाताना तिने ठरवलं होतं, ही भरपूर सांगायला लागली साखर अशी आहे, ती गोड आहे, मग मी खायला मिळणार. काय माहिती, ती सोज पण बोलत असेल, जाता जाता आपली तजवीज केलेली बरी, आणि म्हणून तिने आपल्या तोंडाच्या एका कोपऱ्यामध्ये मिठाचा खडा ठेवून गेली जाता जाता. आणि गेली त्या साखरेच्या डोंगरावर राहणाऱ्या मुंगीकडे राहिली. पण राहताना साखर खायला लागली ती, पण साखर खाताना तिला मिठाचीच चव यायला लागली. का मिठाची चव आली? अगोदर जातानाच ती मीठ ठेवून गेलेली होती आपल्या. आमचं तसंच आहे. देवळात मंदिरात गेलो तर मिठाचा खडा प्रपंचाच्या कोपऱ्यात ठेवलेलाच असतो. तिथे किती भजन कीर्तन चालू द्यात आणि स्तुतीस्तुम्न देवांची चालू असू देत आणि आरती चालू असू देत, आठवताना प्रपंचच आठवतो. आरतीला टाळ्या वाजवलेल्या आहेत, पण टाळ्या वाजवता वाटवता कधी आरत्या संपतात आणि कधी भोजनाच्या पत्रावळ्या पडतात. हे काय आठवलं म्हणायचं? थिलोर उद्योग ते कधी आरती संपणार याची आणि यांचं आमची भोजनाची वेळ येणार आहे असं म्हणतात. टाळ्या वाजवत असतो, घालीन मोठ्याकडे वंदिनी चरण चालू असतं आणि म्हणतो मी मोटरसायकल बाहेर लावली, तुझी किल्ली विसरलो तो काय गाडीवर तिथं कोण दारात लागली काय बा, काय व्यवस्थित लावली की नाही हे आठवत असतं. मनी तरी आठवी जे थिलोर उद्योग ते मनात का आठवण येते अशी?
यासाठी हे दृष्टांत, हा मुंगीचा दृष्टांत मिठाचा खडा घेते का काही खायला नाही मिळालं तरी. अशी माणसं स्वर्गाचाही विचार करतात पण जाताना म्हणतात इथलं काहीतरी घेऊन जाऊया, स्वर्गात खायला मिळते का नाही कुणाला माहिती. अरे स्वर्ग म्हणजे सगळ्या सुखाचा आगर आहे, म्हणजे ऐहिक प्रापार लौकिक सुख सगळे ऐहिक सुख आहे, सुख आहे. तसं तू जर मोक्षाला प्राप्त झालास तर तू तो सुखरूप होणार आहे, तुला भूकच लागणार नाही. तर जाताना कशाला घेऊन जातोस. तुला जर भूकच लागणार नसेल, अशी एखादी गोळी आहे ती अमृताची की जी खाल्ली की भूकच लागत नाही. भूक लागत नाही म्हणजे सगळी दुःख संपली का नाही. सगळ्या दुःखाचं उगमस्थान कुठं असेल, भूक, पोटाची भूक. सगळेजण म्हणतात का करतोय, पोटासाठी करतोय. भांडण का करतो, पोटासाठी करतो. ईर्ष्या का करतोस, पोटासाठीच. शेवट येतो की पोटासाठीच येतो. काही केलं तर शेवटी पोटासाठी येतो, माझ्या सुखासाठी करतो. अरे पण सुखरूप प्राप्त झाला तर तुला काहीच करावं लागणार नाही. म्हणजे या मुंग्याचा दृष्टांत फार आहे. आणि का समुद्रात त्या अमृताच्या पडल्यावर त्याच्याशी एकरूप हो, हे असे कायसे करावे, हे अमृत ही रिगोनी मरावे, हे सुखे अमृत होणी का नसावे अमृता माझी. माऊलींची एक सुंदर उभी आहे, या देहाच्या बांधोडी न पडीजे. देहाचा विचार करू नकोस, त्याच्या नादाला लागू नकोस. या देहाच्या बांधोडी न पडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी अंगा. या देहाच्या बांधोडी न पडीजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुखरूपा होईजे माझी या अंगा. किती सुंदर उभी आहे बघा, अमृतासारखे आहे. या देहाच्या बांधोडी पडीने म्हणजे या प्रपंचाच्या नादाला तू लागू नकोस. आणि सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखाच्या दुःखाच्या हे हेलक्यावरती स्वतःला काय करू नकोस, विचलित करू नकोस. सुखाने विचलित होतो, दुःखानेही माणूस विचलित होतो, तसा सुखानं सुद्धा विचलित होतो. तर सुख दुःखाच्या सागरी न बुडीजे, मग काय करावं, सुखी सुखरूपा घडीजे माझी अंगा. मी एक सुखरूप आहे, सर्व सुखाचं आगर बाप रत्मादी. सुखाचे हे सुख श्री हरी मुख, तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीन. हा अमृताचा रोह आहे. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, भगवंताच्या मुखाचं अवलोकन केलं की सगळे सुख प्राप्त होतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. भगवंत हा सर्व सुखाचं केंद्र आहे. आगर म्हणजे केंद्र आहे, आणि त्या केंद्रातच आपण जावं ना. आणि त्या केंद्रात जर आपण गेलो तर मनात संसार का आठवावा, मनामध्ये हे दलदलीचा प्रपंचाचं डबकं का आठवावं. त्या सुखाच्या सागरामध्ये पडून सुखरूपता का न भोगावे, म्हणून सुखासाठी धडपड करून सुद्धा मरावं की सुखरूप होऊन अमर व्हावं, हा प्रश्न मावळी विचारतात. या सुखाच्या डोहामध्ये आता सुखासाठी धडपड आहे. कुठल्या सुखासाठी बघा, विषय सुखासाठी. विषय सुखासाठी धडपड करून मरावं की सुखरूप होऊन, म्हणजे या अमृताचा आनंद घेऊन अमरकाने व्हावं. म्हणून मागील प्रतिकूल घटनांचा विचार आत्ताच सुख आपलं हिरावून घेतो. टीव्ही एक सुंदर घरामध्ये आणलाय, बरेच दिवस आणायचा होता, पण टीव्ही बघता बघता कार घेण्याचे विचार मनामध्ये येतात बघा, आणि टीव्ही बघण्याचा आनंद आपल्यातून निघूनच जातो. माझ्या मुलाचे मार्क्स 90% असलेले मार्क्स, माझ्या शेजाऱ्याच्या मुलग्याचे 91% मार्क माझ्या 90%ला पडलेल्या मुलाचा असणारा जो आनंद तो हिरावून घेतो. का, तेवढे मार्क मला कमी पडले म्हणून. जे कमी आहे तिथं बोट ठेवण्याची प्रवृत्ती जीवाची आहे. जे आहे भरपूर त्याचा कधीच विचार करत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, सुखासाठी, ह्या विषयाच्या सुखासाठी धडपड करून मरावं की भगवंताशी एकरूप होऊन सुखरूप होऊन अमर व्हावं, हा प्रश्न माऊलीने विचारलेला आहे. म्हणून मागील प्रतिकूल गोष्टी आणि भूतकाळ आठवून आपला वर्तमान काळ खराब करून टाकतो आपण. मनी का आठवी जे थिलोरुद्दीत येते, पोहायला बुडावर बोट त्यामध्ये हे प्राशन कर, तोंड का बंद करून बसलास आणि मनातल्या मनात वाईट गोष्टीचा विचार करतो. म्हणून विचार आहे की माझं दुःख हरण करा, पण कुठले दुःख जाणार आहे. प्रत्येक वेळी दुःखाचा विचार असतो, प्रतिकूलता असते, त्या प्रतिकूलतेचा विचार येतो आणि आनंदमय असणाऱ्या परमेश्वराची आठवण राहत नाही. 2-3 प्रकारची दुःख सांगितलेली बघा. एक गरिबीचं दुःख आहे, माणसाला पूजेला अगदी 5वीला पूजलेलं. एक रोगराईचं दुःख आहे जे कुणालाही सुटलेलं नाही. गरिबीचं दुःख सुद्धा असतंच असतं. का, गरिबीचं दुःख कशामुळे असतं, श्रीमंत असणारा सुद्धा मला कमी आहे म्हणून गरिबीत असतो. त्यामुळे जगातले यच्छावत
संत सोडून आणि जीवनमुक्त पुरुष सोडून सगळे गरीब आहेत. का गरीब आहे सांग? तर त्यांना आपल्याकडे असणाऱ्या सुखसोयी, आपल्याकडे असणाऱ्या सुविधा त्या कमी वाटतात, तो गरीब आहे. म्हणून गरिबीचं दुःख, रोगराईचं दुःख आणि तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख. तिन्ही दुःख आहेत. तिन्ही दुःखाचा जर विचार केला तर गरिबीचं दुःख जर घालायचं असेल तर मनाने ठरवलेलं आहे. मी गरीब कुणाला वाटतं? मी गरीब मलाच वाटतं. मानलेलं दुःख आहे हे, मानव दुःख आहे हे सुद्धा. समाधान जर आपण मानायला लागलो ना, समाधानानं गरिबीचं दुःख निघून जात. कोणाचं दुःख राहणार नाही. त्याच्याकडे समाधान आहे त्याचं दुःख राहणारच नाही, गरिबीचं दुःख. दुसरं आहे रोगराईचं दुःख. प्रारब्धाने येतं, भोगायलाच पाहिजे. योग्य ते औषध उपचार करावेत, पण काय कमी येतच नाही. कुणाचे रोग औषधाने गेले सांगा? कारण ते रोग हे प्रारब्धातून येत असतात आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून रोग बरे होत नाहीत. आपण मलमपट्ट्या करतो, फक्त तात्पुरतं डोकं दुखायचं बंद करायची औषधं घेतो, म्हणजे पेन किलर वापरतो आपण. आणि पेन किलरनं कायमचं दुःखाचं किलिंग होत नाही. आणि तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख. खरं दुःख कोणतं असेल तर जन्म मरणाचं संसार दुःख. तर हे ज्ञानानं संपतं. मात्र गरिबी समाधानानं संपते, रोगराई भोगून संपते आणि जन्म मरणाचं दुःख ज्ञानामुळे संपतं. कारण मेल्यावर गरिबीचं आणि रोगराईचं दुःख संपून जाईल, पण अनेक वेळा जन्माला येऊन सुद्धा जन्म मरणाचं दुःख ज्ञानाशिवाय संपणार नाही. अमृतच घ्यावं लागेल, अमृताशिवाय ते दुःख जाणार नाही. त्यामुळे जन्म मरणाचं दुःख मरून सुद्धा संपत नाही. गरिबी समाधान मानले की संपते, रोगराई भोगायचं आहे म्हणून संपून जाते. म्हणून भगवंताकडे कधीही गरिबी जावी, रोगराई माझे रोग कमी व्हावं असं कधीच मागू नये. भगवंताकडे मागायचं असेल म्हणायचं माझं जन्म मरण जाऊ दे, अशी मागणी करावी. मगच खरी मागणी होतील त्याला. ह्या मागणीला खरा अर्थ आहे. त्यामुळे तिन्ही दुःखांचा आत्ता आणि आपण आज हे चिंतन ऐकल्यानंतर थोडस चिंतन आपणही करा की गरिबीचं दुःख म्हणजे कशानं जायचं, रोगराईचं दुःख दुसरं कशानं जातं, आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. तिन्ही दुःख आहेत बरं का, पण ही तिन्ही दुःख जन्माला आल्याबरोबर सुरू होतात, पण संपतात कशानं? गरिबीचं दुःख समाधानी असणाऱ्यांचं संपतं. पैसा असल्यामुळे संपत नाही बरं काय. सुखसोयी असून संपत नाही. गरिबी जात नाही. गरिबी जाते समाधानानं, रोगराई जाते ही भोगच आहेत आणि प्रारब्ध आहे त्याचा स्वीकार केल्यामुळे संपते. आणि तिसरा आहे जन्म मरणाचं दुःख. हे दोन्ही उपयोग नाहीत त्याला, ती संपणारच नाही. ज्ञानच प्राप्त करावं लागेल. सुखी सुखरूपा घडीजे किंवा सुखी अमृत होऊन का नसावे अमृता माझी. अमृतामध्ये राहून अमृतासारखं होण्यामुळेच जन्म मरणाचं दुःख संपणार आहे. माऊलींचं चिंतन फार मस्त अगदी 2 ओळीमध्ये आहे. आपण ती चिंतन वेळ झालेली संपलेली आहे, आपल्याला थांबायचं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.